नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। नवशाचा मळा कानिपनाथ मंदिराच्या पाठीमागे घुलेवाडी या ठिकाणी त्रस्त नागरिकांची ग्रामपंचायतीला शेवटची मागणी। संगमनेर तालुक्यातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नवशाचा मळा कानिपनाथ मंदिराच्या पाठीमागे घुलेवाडी या ठिकाणी त्रस्त नागरिकांची प्रशासनाला एक शेवटची मागणी करण्यात आली आहे। यात गेली 20 वर्षापासून रस्ता, पाणी व लाईट या विषयावरही नागरिक या सुविधेपासून वंचित आहेत। ग्रामपंचायतीला वारंवार सूचना करूनही घुलेवाडी ग्रामपंचायतीने येथील नागरिकांची कोणतीही मागणी आजपर्यंत पूर्ण केलेली नाही। त्यामुळे येथील नागरिकांनी आता आंदोलनाचा विषय हाती घेत ग्रामपंचायतीला एक शेवटचं निवेदन देत, यात आम्हाला एक चांगला रस्ता, आमच्या एरियात स्ट्रीट लाईट व त्याचप्रमाणे येथे चांगलं पाणी या नागरिकांना देण्यात यावं। आम्ही ग्रामपंचायतीचा कोणताही टॅक्स चुकवित नाही, परंतु आम्ही या सर्व सुविधांपासून वंचित आहोत। प्रशासनाने 1 महिन्याच्या आत आम्हाला चांगल्या प्रकारचा रस्ता उपलब्ध करून द्यावा। जर आमच्या कोणत्याही निर्णयावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही भविष्यात संघर्ष सेवा समितीच्या वतीनं एक तीव्र आंदोलन करण्यात येईल। भविष्यात या विषयाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल। आता आमचा संयम सुटलेला आहे, त्यामुळे आमची मागणी विचारात घ्यावी, असे येथील स्थानिक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केलं। संबंधित निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात येणार आहेत। तर तिथे आम्ही राहायला आल्यापासून, जी पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्याची जी दुरवस्था आहे, आम्हाला दवाखान्यात पण जाता येत नाही। आम्ही जॉब करतो, जॉबला पण पाऊस पडल्यानंतर जाता येत नाही। रस्त्याची खूप दुरवस्था झालेली आहे, तर पूर्ण गाड्या अक्षरशः फसतायत इथे। आणि पोरं शाळेत जायला सुद्धा 2 वेळा काल पोरं पडलेले आहेत, तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी हे आम्हालाही कळत नाहीये। नंतर दवाखान्यात जायची इमर्जन्सी वेळ आली तर ते आम्हाला मदतीला सुद्धा कोणी नाहीये। काल गाडी फसली अक्षरशः, तरी सुद्धा कोणीच मदतीला यायला तयार नाही। तर याला जबाबदार कोण आहे? स्थानिक ग्रामपंचायतीकडे पण आम्ही 2 वेळा जाऊन आलो, तर त्यांच्याकडून अजून तरी काही कारवाई झाली, त्यांनी काय उत्तर दिले नाही। आता ते आजूबाजूचे लोक गेले, पण काही अजून कारवाई नाही करण्यात आली। प्रतिसाद किती दिवस झाले? तो प्रत्येक आठवड्याला 1 चक्कर तरी होतोय, तरी पण काही अजून नाहीये। आमच्या एवढ्या गाड्या फसल्या इथं, किती जण पडले, ते दवाखान्याचा खर्च वेगळा, ते दवाखान्याचा खर्च झाला। ठीक आहे। नमस्कार, आज आपण नवशाचा माळा कानिपनाथ मंदिराजवळ घुलेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी इथले सर्व स्थानिक नागरिक आहेत आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासूनचा या नागरिकांचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे रस्ता, पाणी आणि लाईट। या तीन मुद्द्यांवरती हे नागरिक सातत्यानं कायम हे स्थानिक प्रशासन म्हणजेच येथील ग्रामपंचायत घुलेवाडी यांच्यासोबत हे कायम अर्ज देत असतात किंवा त्याविषयी त्यांच्या भावना मांडत असतात। परंतु या स्थानिक नागरिकांचं इथलं मतदान नसल्या कारणास्तव या त्यांच्या कोणत्याही भावनांची दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही। परंतु गेल्या काही दिवसापासून या जो पावसाळा सुरू झालेला आहे, त्या पावसाळ्याचा त्रास आपण पाहतोय की इथं पूर्णतः चिखल झालेला आहे। तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरातील लहान मुलांचे आजार वाढत चाललेले आहेत। घरात जाण्यासाठी त्यांना रस्ताही उपलब्ध नाही, अशा वातावरणात ते दिवस काढत आहेत। अनेक लहान मुलांच्या शाळांना म्हणजे गरज नसतानाही सुट्टी देण्याची वेळ या ठिकाणी आज येथील नागरिकांवरती आलेली आहे। येथील गेले 20 वर्षापासूनचा हा रस्ता हा म्हणजे यांच्याकडे कोणी पाहत नाही, परंतु ते सांगतात इथं तुमचं मतदान नसल्या कारणास्तव इथं कोणतीही योजना चालू होत नाही। परंतु
येथे त्या नागरिकांकडून सर्व प्रकारचे टॅक्स वसूल केले जातात। येथे दर वर्षाला ते 12 ते 13 हजार काय असेल ती घरपट्टी ही दरवर्षी ते भरतात। त्यात कोणतेही ते कधी थांबत नाही, परंतु या त्रासाला ते आज अक्षरशः वैतागलेले आहेत। म्हणून त्यांनी आता येथे न्याय मिळत नसल्या कारणास्तव येथे पुढे जाऊन त्यांनी आता म्हणजे मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जाण्याचा एक निर्णय सर्वानुमते घेतला आहे। यांनी येथील नागरिकांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या समिती माध्यमातून वेळ आली तर आम्ही पंतप्रधानांपर्यंतही जायला कमी करणार नाही, कारण आम्हाला जर टॅक्स भरून आम्हाला आमचा हक्क मिळत नसेल तर यात काही मजा नाही। म्हणजे इथे घर घेऊन आम्ही काही चुकी केली का असा विषय या नागरिकांच्या मनात कायम घर करून राहिलेला आहे। येथील नागरिकांशी आज आपण संवाद साधलेला आहे। येथे शिवसेनेच्या आपलं रेणुकाताई आहेत, म्हणजे येथील स्थानिक नागरिकही आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। किती वर्ष झाले हा विषय होतो? आता आम्ही इथं 10 वर्षापासून राहतोय। 10 वर्षात आम्ही 10 वेळेस 50 वेळेस गेला असन ग्रामपंचायतीमध्ये, पण या गोष्टीची कोणीच दखल घेतली नाहीये। इथून आम्हाला रस्ता नाही, घरात जायला काही नाही। 4 वेळेस कोणी पण रात्री कधी येतात, ते कधी पडतात चिखला बिकला काय, याची दखल सगळ्यांनी घ्यावी, ग्रामपंचायतांनी घ्यावी एवढी मी विनंती करते। तुम्ही किती वेळा त्यांच्याकडे म्हणजे मागणी केली आहे? भरपूर वेळेस गेले। आमच्या इकडचे सगळेजण त्यांच्याकडे जाऊन आले, पण आमच्याकडे म्हणजे कोणी लक्षच देत नाही। तुमच्या आणखी काय काय मागण्या आहेत? तुमच्या काय विषय? आता आम्हाला रस्ता, आमचा सगळ्यात मेन हा रस्त्याचा आहे। रस्ता पहिला आम्हाला रस्ता पाहिजे, कारण आम्ही कामाला जाऊ शकत नाही, पोरं शाळेत जाऊ शकत नाही, काही एमर्जन्सी असली हॉस्पिटलमध्ये कसं जायचं, हा रस्ता कसा आहे। त्यांना म्हणावं तुम्ही फक्त 2 दिवस इथं राहून दाखवावं, मग तुम्हाला कळण की इथं राहिल्यावर किती प्रॉब्लेम येतं, कसं काय येतं। स्थानिक स्तरावरती जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढे जाण्याची किती तयारी? आम्ही पुढं म्हणजे आम्ही पर आता हे त्यांच्यासाठी एकदम लास्ट वॉर्निंग आहे। आम्ही पुढं काही करू शकतो। आता पर आमचं ते बोलतात ना संयम पर हे झालं सुटलंय पर आमचं। ग्रामपंचायतीला सांगितलेले बोला, तुम्ही आम्हाला रस्ते करून दिलेच पाहिजे, आम्हाला पाण्याची हे आमचा हक्कच आहे। हे काय आम्ही काय तुमच्याकडून काही मागत नाहीये। यानंतर रेणुकाताई आहेत, शिवसेनेच्या रेणुकाताई आहेत, त्या आपलं राहूत इथे आम्ही ग्रामपंचायत आम्ही सगळ्या महिला आघाडी सगळ्या वेळेस आम्ही वर्षापासून आंदोलन करत आहेत आणि आम्ही रस्त्यासाठी भरपूर वेळेस त्यांच्याकडे मागणी पण केली आहे। वारंवार आम्हाला आश्वासन देत आले आहेत। आश्वासन दिल्यानंतर आमची एकही मागणी पूर्ण झाली नाहीये आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलं की वारंवार आम्हाला खोटं आश्वासन दिलं जात आहे। आणि इथं दत्तू राऊत या ठिकाणी आम्ही भरपूर वेळेस आम्ही ह्या एरियामध्ये राहत आहे। आज मला 15 वर्ष झाले इथे राहत आहे, पण एकही आम्हाला सुविधा भेटलेली नाहीये। फक्त आम्हाला करतो आम्हाला एवढेच आश्वासन देतात आणि आम्हाला रिटर्न घरी पाठवत आहे। आतापर्यंत त्यांनी कुठलीही दखल न घेता आम्ही इथं राहत आहे। आम्ही घरपट्ट्या भरतो, नळपट्ट्या भरतो आणि वारंवार आम्हाला तिथं जाण्यास कारण भाग पाडतात की आम्हाला दरवेळेस बोलता की तुम्ही हे बोलता ते बोलता, आमच्याकडे निधी येत नाही, आमच्याकडे आमका येत नाही। अरे तुमच्याकडे निधी येतो, सगळं येतं, पण आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये आणि आमचा रस्ता फक्त अर्धाच झाला आहे, अर्धा बाकी आहे, अर्धा करायला ते तयार नाही आणि आम्हाला दरवेळेस कुठलेही कारण देतात। आज आमच्या इथे आज एक महिला परवाच पडली, तिचा पाय घसरून मोडला आणि आमच्या इथं रस्ता मोकळं चालण्याची सुद्धा अवस्था नाहीये। तुम्ही एकदा स्वतः येऊन इथं दखल घ्यावी आणि स्वतः समक्ष सगळ्या गोष्टी बघा। धन्यवाद। आमच्या इथे कचऱ्याचाही प्रश्न फार मोठा आहे। आमच्या इथे घंटा गाडी येत नाही, 8-10 दिवस आमच्या इथे रस्ताच या नाही, या रस्त्यामुळे गाडी येत नाही, काही नाही। तर इथे जाळतात कचरा आमच्या जवळ, घराजवळ। त्या प्लॅस्टिकच्या कचरा जाळण्यामुळे लोकांना कॅन्सर व्हायची भीती आहे। आणि हे खांदून ठेवले, ते गटरीचे ते पाईप टाकले, ते आम्हाला बोलले की आम्ही येऊन रस्ता क्लिअर करून देऊ तुम्हाला। त्यांनी साधी ती माती सगळं लेवल नाही गेली, हे तुम्ही खड्डा कव्हर कर, ते बघ ते खड्डे बिड्डे तसेच ठेवून गेलेले, त्याच्यातून किती जण पडले। जर काय आमच्या पोरांना काय कमी जास्त झालं तर याची जिम्मेदारी कोण घेणार? या पार्श्वभूमीवरती या स्थानिक नागरिकांनी सोमवारी सकाळी 11 वाजता एक ग्रामपंचायतीला एक शेवटचे निवेदन देण्याचा एक सर्वानुमते ठराव घेतलेला आहे आणि उद्या एक ग्रामपंचायतीचं हे शेवटचं निवेदन असेल। त्याच्यानंतर वरच्या स्तरावरती जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने हा विषय हे करू आणि जर यदा कदाचित जर यात ग्रामपंचायतीला आमच्या कोणत्याही विषयात जर यात स्वारस्य नसेल तर भविष्यात आम्ही या एरियातील कोणताही नागरिक एकही रुपये घरपट्टी भरणार नाही। प्रशासनाला जी काही कार्यवाही करायची ती करावी।
वेळ आली तर आमची न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी आहे, असे स्थानिक नागरिकांच्या वतीने बोलण्यात आलेले आहे. आता कोणाला बोलायचं आहे का? याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीत फार दंगा करायची वेळ आली आमची महिला आघाडीची तरी चालेल, पण आम्हाला सुविधा ह्या भेटल्याच पाहिजे. आता आम्हाला सहन होत नाही. आम्हाला रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे. आम्हाला अजिबात सुविधा नाहीये तिथे. आम्ही काय करायचं? ही साधी गोष्ट आहे, साधी. तुम्ही जिथं बी राहायला जातील तिथं तुम्हाला रस्ता, नळ, लाईट हे पाहिजेलच असतं. आता तुम्ही एक वेळेस झालं, 1 वर्ष 2 वर्ष, आता 10 वर्ष झाले आम्हाला इथं येऊन, पण याच्यात आम्ही किती वेळेस गेलो 10 वर्षात, पण आमच्याकडे कोणच लक्ष देत नाहीये. याची तुम्ही दखल घ्यावी. शकत नाही आम्ही इथे. स्थानिक नागरिकांकडून जर ग्रामपंचायतीने जर निवेदन स्वीकारले नाही. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.